पाहिलेलं होतं. सुरुवातीला मान्यच करत नव्हते की त्यांचा पेपर फुटलेला आहे. आम्ही पुरावे देत होतो आणि त्यामध्ये वाईट बाब म्हणजे काय, तर या प्रकरणामध्ये जे दोन प्रमुख तक्रारदार होते, एक ऋषिकेश गारगोंडे आणि अजून एक गौरव पटेल नावाचा मुलगा होता. स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा पेपर जो फुटलेला आहे, तर हा पेपर 22 तारखेला, सगळ्यांनी शांत बसा, 22 तारखेला 22 मार्चला पेपर झालेला होता आणि 20 मार्चला पेपर फुटलेला होता. पेपर फुटण्याची स्टोरी पण इंटरेस्टिंग आहे. एक ABC नावाची मुलगी होती आणि एक XYZ नावाचा मुलगा होता. या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते आणि त्या मुलीला एक प्रवीण पाटील नामक क्लासला कौटिल्य अकॅडमी नंदुरबारला त्याने तो पेपर दिलेला होता. तो एजंट आहे, त्याच्यावर बरेच मोठे मासे असतील. तो पेपर तो काय करायचा, तेव्हा व्हॉट्सअपला पाठवायचा आणि डिलीट करायचा. तू पाठ कर आणि ते डिलीट करायचं. तर त्या मुलीने एक आयडिया केली, तिचा जो मित्र होता त्या मित्राला ते सगळे स्क्रीनशॉट तिने पाठवले. तो जो तिचा मित्र होता तो होता प्लेन BSCचा, त्याचा काही फार्मसीशी संबंध नव्हता. तिला वाटलं की हा काय पुढे स्प्रेड करणार नाही. 20 तारखेला सगळे पेपरचे जे स्क्रीनशॉट्स आहेत त्या मुलीकडे आलेले होते आणि मुलीने त्या मुलाकडे पाठवलेले होते. त्यानंतर 22ला एक्झाम झाली आणि 22ला एक्झाम झाल्यानंतर 12:30 वाजता त्या मुलीने मेसेज केला त्या मुलाला की 100 पैकी 90 प्रश्न जसे तसे आले आणि त्यातले मी 78 सोडवलेले. वाईट बाब सांगतो, त्या मुलीला हे सुद्धा माहित नव्हतं की MPSC मध्ये एक प्रश्न हा 2 मार्काचा असतो. म्हणजे तिने जर 78 सोडवले तर मुलीला 2 करावे लागतात. तिने चार्टमध्ये दिलेलं आहे भागेला 2 करावे. तिला ते पण कल्पना नव्हती. डिवाइड बाय 2 करून घे आणि तो असा स्कोर असतो. तिथं तुम्ही जर त्यावेळेस चॅटिंग पाहिलं तर तिला इंग्लिशमध्ये चॅटिंग सुद्धा करता येते. तिला स्पेलिंग मिस्टेक पण आणि ती मुलगी महाराष्ट्रामध्ये पहिला भाग झाला. 22 तारखेला मे महिन्यामध्ये या मुलांची एंट्री होते. पण मधल्या 2 महिन्यामध्ये 4-5 वर्षाची मैत्री होती थोडी तुटायला आलेली होती. आता अधिकारी होते, तिने मला सांगायला सुरुवात केली आता आपलं काही जमू शकत नाही अधिकारी होणारे आणि घरच्या आता माझ्या सगळ्या अधिकारी स्थळ झोपतायत. एका अधिकारी हो मुलाला इनसिक्युरिटी निर्माण व्हायला लागली. मुलाने काय केलं, निकाल लागायची वाट पाहिली आणि ज्याला निकाल लागला तोपर्यंत दुरावलेले होते की आपण निकाल देत होती. मुलांमध्ये आता काय करूया, मुलांना